भिवू नकोस, येथून पुढे तो माणसे करणारा होस असे मी करीन. शब्द आहे आजच्या शुभ वर्तमानातले प्रभू येशू ख्रिस्ताने संत पीटरला उद्देशून लिहिलं आहे. तिसरा माझ्या प्रिय बंधूंनी 21 सप्टेंबर 1953 हा दिवसाची मी संध्याकाळ जॉर्ज नावाचा एक तरुण एका चर्चमधून जात होता. त्याच्या मनामध्ये असा एक विचार आला की सहज देवळामध्ये जावं, थोडीशी प्रार्थना करावी आणि मग आपल्या गर्लफ्रेंडला जाऊन भेटावं. एखाद्या ज्ञान त्याच्या डोळ्यासमोर अगदी स्पष्ट होता. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी एक धर्मगुरू कन्व्हेन्शनसाठी बसले. थोडेसे थकलेले दिसत होते, म्हातारे दिसत होते, आजारी दिसत होते. हा मुलगा जाऊन त्याला सहज प्रश्न विचारतो, मला तुम्हाला काही बरं वाटत नाही का? म्हणजे हो, मला रक्ताचा कॅन्सर झाला, परंतु माझ्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या ठिकाणी बसणार आहे आणि लोकांची कन्फ्युजन ऐकणार आहे. घरगुती संख्या फार कमी आहे आणि म्हणून माझ्यासारख्या व्यक्तीला या ठिकाणी बसून लोकांना त्याच्या पापाची क्षमा मिळवून द्यावी लागत आहे. परंतु मी प्रार्थना करतो. त्या क्षणात त्या मुलाच्या हृदयात पाचाराचं बीज पेरलं गेलं. परंतु त्याच्या डोक्यामध्ये होती त्याची गर्लफ्रेंड, की मला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचं आहे असा विचार करून तो घरातून बाहेर पडलेला होता. आणि आता दुसरंच काहीतरी आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. त्याने थोडासा कानाडोळा केला, देवळामध्ये गेला, निस्सामध्ये सहभागी झाला आणि निस्सामध्ये वाचन होता. संत मत्तेचा शुभवर्तमान अध्याय 9 वचन 9 ते 13 की प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तेला जकातीच्या नाक्यावर बसलेला पाहिलं आणि त्याला सांगितलं, चल माझ्या मागे ये. हा मुलाने फक्त तेवढेच शब्द ऐकले, चल माझ्या मागे ये. जसा मत्ते उठून येशूच्या मागे गेला तसा या माणसाने विचार केला, गर्लफ्रेंडला भेटायला जायचं नाही, परत आपल्या घरी जायचं, सेमिनरी जॉईन व्हायचं, धर्मगुरू व्हायचं. कुठेतरी अंतःकरणामध्ये पाचाराचं बीज कोपावून टाकलेलं होतं. सेमिनरीमध्ये दाखल झाला, जेजुरी संघामध्ये दाखल झाला, धर्मगुरू झाला, बिशप झाला, कार्डिनल झाला आणि आज पोप फ्रान्सिस यांच्या रूपाने आपल्या सर्वांसमोर उपस्थित आहे. हा संपूर्ण प्रसंग आज कशासाठी सांगायचा की परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला बोलावत असतो तेव्हा असं काहीतरी विशेष त्याच्या जीवनामध्ये घडत राहत असतं. सरळ हृदयाला हात घालणारी परमेश्वराची वाणी. आज आपण सतत गोंसाल दर्सिया याचा सण आपल्या पॅरिसमध्ये साजरा करत आहोत आणि योगायोगाने तिन्ही वाचनांनी सुंदररित्या त्याचं जीवन जगणारे आपल्यासमोर सादर करत आहे. की परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला बोलावत असतो तेव्हा ती व्यक्ती 5 अवस्थांमधून जात असते आणि गोंसाल तर नुसत्या 5 नव्हे तर 7 टप्प्यातून त्यातून गेला. तर पहिले ह्या 5 अवस्था समजून घ्यायच्या आहे आणि नंतर ते 7 टप्प्याच्या चिंतनासाठी आपण घेणार आहोत. ह्या 5 अवस्थांमध्ये पहिली अवस्था असते परमेश्वराचा अनुभव. मग तो मोशेला आलेला असतो. तर त्या झुकामध्ये यशया संदेशाला आजच्या पहिल्या वाचनामध्ये आलेला आहे की मंदिर परमेश्वराच्या तेजाने भरलेलं आहे. पवित्र 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 अशा प्रकारचा उद्घोष केला जात आहे. अतिशय पवित्र असं वातावरण निर्माण झालेलं आहे. कुठेतरी परमेश्वर त्याला बोलावत. शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत की पेत्राला परमेश्वर बोलावत आहे. दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहत आहोत की संत पौल सांगत आहे परमेश्वर मला किती बोलावत होता की सगळ्या प्रेषितानंतर अकाली जन्मलेला मी मला देखील तो दिसलेला आहे. दमास्कसच्या रस्त्यावरती प्रभू येशू ख्रिस्ताची त्याची भेट झाली आहे. पवित्र मरीला देखील गाब्रिएलसाठी देवदूताच्या रूपाने परमेश्वर भेटलेला. परमेश्वर माणसाला जेव्हा भेटत असतो तेव्हा नुसती त्याची खाली खुशाली विचारण्यासाठी नव्हे तर त्याच्या देखील काही योजना असतात, त्याची देखील काही प्लॅन्स असतात. त्याची इच्छा असते ती इच्छा प्रकट करण्यासाठी आणि त्या इच्छेमध्ये दडलेलं असतं एक प्रेषित कार्य. मोशेसाठी एक प्रेषित कार्य होतं, दाविदासाठी वेगळं होतं, शलोमोनासाठी वेगळं होतं, यशया संदेशासाठी वेगळं होतं, पेत्रासाठी पौलासाठी वेगळं होतं, पवित्र मरीसाठी वेगळं होतं. आपल्याला देखील परमेश्वराचा अनुभव येत असतो परंतु त्याच्यामध्ये दडलेलं असतं एक प्रेषित कार्य. ते जर आपल्याला समजलं नाही तर तो नुसता एक साक्षात्कार होऊ शकतो. मला थोडीशी सुखास्थितीची नुसती भावना घेऊन जातो पण जीवनामध्ये बदल मात्र काही घडत नाही.
आणि त्याला कारण असतं तिसरी अवस्था, की त्या तिसऱ्या अवस्थेमध्ये व्यक्ती आपल्या अपात्रतेची भावना व्यक्त करत असते. मोशीने सांगितलं की जिभेचा जड आहे, येशया सांगत आहे की मी अशुद्ध ओळखचा आहे, आणि संत पीटर सांगत आहे मी मंडळीचा छळ केलेला आहे, माऊली सांगत आहे कसं शक्य आहे पुरुष नाही कळत नाही, आणि पेटर येशूला सांगत आहे आम्ही रात्रभर कष्ट करून करतो काही सामान मिळालेलं नाही. अपात्रतेची भावना कौशल्य त्याच्याकडे होते किंवा मासेमारी करणाऱ्या व्यक्तीकडे, परंतु कृपेचा जर काही अभाव होता ती कृपानंतर त्याला मिळाली आहे. ती असेल चौथी अवस्था, की ज्या चौथ्या अवस्थेमध्ये परमेश्वर सांगत असतो भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. मोशेला देखील सांगितलं, मरीला देखील सांगितलं, यशाला देखील सांगितलं, भिवू नकोस, तुझा दोष आता दूर झाला. अशा प्रकारे परमेश्वर माणसाला आश्वासन देत असतो, परंतु माणसाचा विश्वास कानापेक्षा डोळ्यावर जास्त असतो. आणि म्हणूनच परमेश्वर नुसतं आश्वासन देऊन थांबत नाही, परमेश्वर माणसाला चिन्ह देत असतो. मोशेला देखील चिन्ह दिला, हातातील काठी किंवा साप झाला. ह्या ठिकाणी यशालाच चिन्ह दिलं आहे, जवळजवळ उंगर त्याच्या पोटाला लावलेला आहे, पेत्राला चिन्ह दिलं आहे, 2 मासे बुडेपर्यंत मासे त्याच्या जाळ्यामध्ये सापडलेले आहे. पेत्र पौलाला चिन्ह दिलं आहे, त्याच्या डोळ्यातून फकण्यासह काहीतरी पडलं. पवित्र बळीनं चिन्ह देण्यात आलेलं होतं, तुझ्या नात्यातील अरिशिपा या मुखामध्ये उत्तर राहिलेला आहे. परमेश्वर चिन्ह देत असतो. माणसाने परमेश्वराकडे चिन्हाची मागणी करायची नसते. परमेश्वर जे चिन्ह देतो ते समजून घेण्यासाठी ज्ञान मागायचं असतं. आपल्या आजूबाजूला बरीचशी चिन्ह घडत असतात, बऱ्याचशा घरामध्ये आपल्या आजूबाजूला घडत असतात. मला परमेश्वर त्याच्यातून कोणता संदेश देत आहे, मला नक्की परमेश्वर काय सांगत आहे, हे माणसाने सगळं तपासून पाहायचं आहे. त्यासाठी सुंदर असा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर उभा करण्यात आलेला आहे, आणि तो आपला सुपुत्र, आपला आश्रयदाता संत लोकसाल गाडसे 1556 साली वसईच्या किल्ल्यामध्ये जन्म घेतला. त्याच ठिकाणी 10-15 वर्षे लहानाचा मोठा होत असलेला फादर सेबेस्टियन गोन्साल्विस यांच्या तालमीमध्ये वाढलेला, कुठेतरी त्याची श्रद्धा कणखर झाली. आणि म्हणूनच जपानला त्याची वेळ आली किंवा त्याने देखील तशा प्रकारची मानसिक तयार केली. पण ही अवस्था त्याचं बालपण, त्याचा जन्म आणि बालपणाकडे नक्की काय शिकवत आहे. बालपणी आपण जे दिवे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये लावलेले असतात ते आयुष्यभर संपूर्ण जगाला प्रकाश देऊ शकतात. म्हणून गोन्साल्विसच्या बालपणापासून पहिली गोष्ट आपल्याला शिकायची आहे की मला श्रद्धेचा दीप माझ्या स्वतःच्या, माझ्या मुलाबाळांच्या पिढीच्या अंतःकरणामध्ये कसा प्रज्वलित करता येईल. आणि काही गोष्टींवर आपण करू शकतो. कोणाचा तरी सहज वाढदिवस असतो, कोणाचा तरी वर्धापन दिवस असतो, कोणाचा तरी मरणाचा दिवस असतो. श्रद्धेचा दीप मला कुठे लावता येईल त्याचा माणसाने विचार केला पाहिजे. सेबेस्टियन गोन्साल्विस या धर्मगुरूने गोन्साल्विसच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारे श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला. म्हणून आज आपण त्या श्रद्धेच्या प्रकाशामध्ये नाहून निघालेलो आहोत. त्याच्या जीवनाचा दुसरा टप्पा आहे जपानमध्ये गेल्यानंतर तिथलं जीवन 8 वर्षे. त्या 8 वर्षामध्ये झालेली अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने अस्कमितीची भाषा आत्मसात केली. माणसाला परमेश्वर किंवा अशा प्रकारची संधी देत असतो, आणि एखादी विद्या जेव्हा माणूस अवगत करत असतो तेव्हा ती कधीच फुकट जात नाही. हे नंतर आपल्या लक्षात येते की परमेश्वर जर काही त्यावेळेला गोन्सालोला तयार करत होता की हीच ती भाषा, ज्या भाषेतून मला तुला सुरुवात प्रसंगी करायची आहे. म्हणून जर जशी आपली मुलं वाढत जात असतात तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या विद्या अवगत करण्यासाठी आपलं रान मोकळं असलं पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे, कौतुकाची थाप त्याच्या आठवणी मिळाली पाहिजे. किती सुंदर अशी काय आपल्याकडे आहे, किती सुंदर अशी हुशार मुलं आपल्याकडे आहे, कितीतरी कलात्मक संपन्न असे तरुण तरुणी आपल्याकडे आहे. गोन्सालोला त्यावेळेला संधी मिळाली म्हणून त्याने आपल्या आयुष्यात सुरू करून दाखवलं. त्यावेळेला देखील त्याच्या अंतःकरणामध्ये भाजपाचं बीज प्रज्वलित झालेलं, येशू संध्याने नकार दिलेला. अशा पार्श्वभूमीवरती त्याने विचार केला की आपल्याला इथे राहून चालणार नाही, आपल्याला फ्रान्सिस्कन संघाचे दरवाजे ठोठावायचे. त्यासाठी त्याने तो देश सोडलेला आहे.
आणि मकाव ढांगले पोहोचत आहे. तिथे गेल्यानंतर कशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे चढ-उतार येत असतात ते परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये आपल्यासमोर सादर केलं आहे. एकीकडे परमेश्वर त्याला बोलावत होता, दुसरीकडे ह्या जगातील सुखासीनता त्याला बोलून देतो. माणूस अशा प्रकारे दोन दिशेने ताणला जात असतो. माणसाच्या अंतःकरणामध्ये ईश्वरी उत्कंठा असते, मला परमेश्वराला भेटायचं आहे. तरी देखील ह्या जगातील सुख त्याचे काही पाठ सोडत नाही. अशा प्रकारची आंतरिक उतर ओढ किती लोक अनुभवत असतात. वंशामध्ये देखील तीच त्याकडे अनुभवली. तो जागतिक सुखासीनतेमध्ये त्याकडे रममाण झाला, चांगला व्यापारी बनला, नावारूपाला आला, चांगल्या जपानी भाषा त्याच्या तोंडामध्ये होती, त्याचा काही सुंदरसा भांडवल केला आणि तो ह्या जगामध्ये रममाण झाला. तरी देखील पोप फ्रान्सिस म्हणतात त्याप्रमाणे माणसाच्या अंतःकरणामध्ये तेवत असलेली श्रद्धेची ज्योत अधूनमधून भिरभिरत असली तर ती कधीच काळजी विझत नसते. ती सातत्याने तिथे भिरभिरत असते. वेळीच तिला जर टेक घालण्यात आलं आपल्या प्रार्थनेचं, आपल्या मन चिंतनाचं, बायबल वाचनाचं, तर नक्कीच ती श्रद्धेची ज्योत पुन्हा एकदा मला त्याच्याकडे कळू शकते. नेमकं कसंच झालं आहे त्याचा ओढा पुन्हा एकदा अध्यात्माकडे वळाला. आणि अशा पार्श्वभूमीवरती तो फिलिपाईन्स ह्या ठिकाणी आपल्या बिझनेसच्या निमित्ताने गेला आहे, मनीला ह्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये दाखल झाला. त्याच्या जीवनाचा हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणची जीवनशैली कशी, थोडंसं जेवण, उपासना आणि शुद्धतेचं जीवन त्याच्या स्वभावाने घडून नव्हतं. बाहेर जायचं, लोकांमध्ये फिरायचं, भरपूर काम करायचं, हॉस्पिटलला भेटी द्यायचा, बाजारात करायचा, किचनमधून काम करायचा, सगळ्या प्रकारची कामं लोकांना करायचा. आणि अशा प्रकारे अंतःकरणामध्ये ती श्रद्धेची ज्योत सतत तेवत राहिली आणि उत्सव मोठ्या अंगात तयार झालेला आहे. मला वेळून बाप्तिस्ता यांच्या नेतृत्वाखाली एक ग्रुप जपान या ठिकाणी सुवाला खर्चासाठी पाठवण्यात येत होता. त्यामध्ये उत्सव यांचा समावेश करण्यात आला की जेव्हा परमेश्वर एखाद्या व्यक्तीला निवडत असतो तेव्हा तो टप्प्याटप्प्याने त्याच्यासाठी दरवाजा निवडत असतो. हे आपल्याला उत्सवाच्या जीवनातून शिकायचं आहे. त्यामुळे जपानमध्ये काय घडलेलं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. 1582 साली जपानला पोहोचलेला हा आपला सुपुत्र त्याच्या अगोदरच त्याच्यासाठी एक महत्त्वाचा मुकुट घडी तयार झाला. 1587 साली त्या ठिकाणी छळ सुरू झाला ख्रिस्ती लोकांचा आणि तो कळसा पुढचा 1597 साली आणि मग 5 फेब्रुवारी ह्या दिवशी सतत वैसव गार्सियासहित 26 जणांना रक्तसाक्षीत्वाचा मुकुट प्रदान करण्यात आला. हा संपूर्ण प्रवास आपण चिंतनासाठी केला आहोत आणि स्वतःच्या जीवनाकडे बघून पाहत आहोत की परमेश्वर मला नक्की कुठे मिळत आहे, परमेश्वर मला कोणतं बेशिक कार्य करायला बोलावत आहे, हे बेशिक कार्य करण्यामध्ये अजून मला कोणकोणत्या बाबतीत अपात्रतेची भावना जाणवत आहे, परमेश्वर मला कसं आश्वासन देत आहे, कशी वेगवेगळी चिन्ह माझ्या बाजूला दिसत आहे, ह्याच्यामध्ये माणसाने चिंतन करायचं. थोडा वेळ जरी आपली मदत वेगवेगळी वाहताना दिसत असली तरी माणसाने घाबरून जायचं नसतं. ही श्रद्धेची ज्योत विकसित करण्यासाठी जीवाचा आकांक्षा करत राहायचं असतं. सेलेस्टियल गोन्साल्विस आणि पेट्रो बाप्तिस्ता यांच्यासारखे देवदूत जीवनामध्ये येऊ शकतात, पुन्हा सकाळी लॉक होऊ शकते आणि जसं संत पीटरला पूर्वी सांगितलं तसं आपल्यालाही प्रभू आपल्याला सांगू शकतो, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे घडणार होशील असे लिहून